जत शहराला अतिक्रमणाचा विळखा बसत असून शहर खोक्यांचे शहर अशी त्याची ओळख होत आहे। विशेष म्हणजे जत शहराचे नाक असलेल्या जत तहसील परिसराला खोक्यांनी अक्षरशः गारडा घातला आहे। विशेष म्हणजे जतचे तहसीलदार असलेल्या ऐतिहासिक तहसील निवासासमोरच अनेकांनी खोकी टाकली आहेत। प्रशासकीय इमारतीच्या समोरचा हा संपूर्ण भाग खोक्यांनी व्यापला आहे। हा राष्ट्रीय महामार्ग असला तरी अगदी महामार्गाच्या डांबरीकरणाला लागून ही सर्व अतिक्रमणे करण्यात आली आहेत। या खोक्याच्या पाठीमागील बाजूला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची निवासस्थाने असून त्या निवासस्थानांची ओळख या खोक्यांमुळे पुसली गेली आहे। नवीन प्रशासकीय इमारत बांधल्यानंतर हा संपूर्ण परिसर खोकीमुक्त करायला हवा होता, मात्र या खोक्यांना कोण संरक्षण व प्रोत्साहन देत आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे। अनेकांनी या ठिकाणी खोकी घालून ती भाड्याने दिली असल्याची जोरदार चर्चाही सुरू आहे। या खोक्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मोठा त्रास होत आहे। विशेष म्हणजे जत शहराचे त्यामुळे विद्रुपीकरणही झालेले आहे। RPI सह अनेक संघटनांनी ही सर्व अतिक्रमणे काढून टाकण्यात यावीत अशी मागणी केली होती, मात्र याकडे प्रशासनाचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत। राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी असून संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता या सर्व अतिक्रमणधारकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत। लवकरच त्या संदर्भात कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात येते। प्रत्यक्षात मात्र कोणतीही कारवाई केली जात नसल्याने नागरिकातून तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे। विशेष म्हणजे शासकीय जागा व रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत, मात्र तहसीलदार स्वतःच्याच दारासमोरील व स्वतःच्या कार्यालयासमोरील अतिक्रमणे हटवू शकत नसल्याने त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून या सर्व अतिक्रमणाला महसूल विभागाचा आशीर्वाद असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। जय भारत न्यूज ब्युरो जत।